मला माहिती आहे की इस्रायलींना मनाची समस्या होती. त्यांच्या मनात वाईट साईड काहीतरी भरलेलं होतं. त्यांची मनं अभिमानी होती, त्यांची मनं आखडू होती, त्यांची मनं अधीर होती. सहजरित्या ते निराश होत असत. ते खूप काही सहन करू शकत नव्हते. म्हणूनच त्यांना अरण्यात वारंवार 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 फेऱ्या माराव्या लागल्या. जेव्हा परमेश्वर त्यांची वाईट वृत्ती बदलू पाहत होता. ही खेदाची बाब आहे, खूपच खेदाची बाब आहे. बघा, त्या काही लाखांमधून फक्त केवळ दोनच लोक वचनदत्त भूमीपर्यंत पोहोचू शकले. मी आजही हैराण आहे. बघा, आपण त्या टक्क्यांकडे पाहून सांगू शकतो की अजून किती ख्रिस्ती खरंच कधी पोहोचले आहेत वचनदत्त भूमीमध्ये. बघा, वचनदत्त भूमीत राहणं आणि फक्त त्याबद्दल बोलत राहणं फरक आहे यामध्ये. मीही कधीतरी या टप्प्यावर होते खूप वर्षांपूर्वी, 15 वर्षांआधी, जेव्हा मी दुसऱ्यांकडून वचनदत्त भूमीविषयी खूप ऐकून होते. मला त्या भूमीत राहायची इच्छा होती. मी स्वतः परमेश्वराबाबतीत गंभीर झाले आणि म्हटलं, काहीही करावं लागलं तरी चालेल, मी तणावात जगणार नाही, मी शांतीशिवाय जगणार नाही, मी माझ्या जीवनात प्रत्येक दिवसाचा आनंद घेण्यास शिकेन. आणि म्हणूनच आम्ही आमच्या TV कार्यक्रमाचं नावही ठेवलंय, आनंद घ्या प्रत्येक दिवशी जीवनाचा. जर तुम्ही साधारण रोजच्या जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही तर मग या जगण्याला अर्थ काय? जर आपण रोज उठून रागवत असू, नाराज असू, कोणी आपल्या विरुद्ध काही वागलं की लगेच निराश होत असू आणि त्यांना क्षमा करत नसू, आपल्याला लोकांशी मित्रत्वाने वागताच येत नसेल, बघा, सैतानाकडे आपल्याला त्रास देण्यासाठी अनेक गोष्टी असतात. आपण आपली परिस्थिती बदलण्याची आशा करत राहण्यापेक्षा म्हणायचं, परमेश्वरा मला बदल. खरोखर ही एका विश्वास होणाऱ्यासाठी रूपांतरणाची स्थिती असते. तो एका विश्वास होणाऱ्यासाठी निर्णायक क्षण असतो, जेव्हा आपल्याला समजतं परमेश्वर खरोखर या परिस्थितीद्वारे बदलवू इच्छितोय आपल्याला. आणि म्हणूनच जेव्हा परमेश्वर अशा परिस्थितीत आपल्याला टाकतो तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला हवं की आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. तो आपल्याला बदलतोय, समोरच्यालाही बदलतोय, सगळ्यांनाच बदलत असतो तो. बघा, परमेश्वर प्रत्येकाचा वापर करतो आणि असंच तो वाईटापासून चांगलं निर्माण करतो. सगळ्या गोष्टी मिळून अखेर कल्याणकारकच होतील जे परमेश्वरावर प्रीती करतात, त्याच्या उद्देशानुसार ऐकतात. योसेफाने आपल्या भावंडांना सांगितलं, तुम्ही ज्यांच्याद्वारे वाईट वागलात, परमेश्वर त्याच्याकडूनच माझं भलं करू इच्छितो. परमेश्वर वाईट गोष्टीद्वारेच चांगलंही करतो. तो समोरच्याला आणि तुम्हालाही आत्मिक रूपात सामर्थ्यशाली बनवण्यासाठी प्रयत्न करतो, म्हणजे सैतान तुमच्यावर हल्ला करू शकणार नाही. आमेन. गणना अध्याय 21 वचन 4 आणि 5. पुन्हा त्यांनी म्हणजे इस्रायलांनी जेव्हा ते अरण्यात होते, मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले, हताश व व्याकुळ झाले. ते परमेश्वरा विरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मरावयाला कशाला आणले. इथे तर अन्नही नाही, पाणीही नाही. या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. चमत्काराने मिळणारी भाकरी, आम्हाला या गोष्टीचा द्वेष आहे की तुम्ही आकाशातून त्याचा पाऊस पाडताय रोज. आम्हाला त्याचा द्वेष आहे, आम्ही त्याला कंटाळलोत. त्यांची मनाची समस्या होती. आमेन. ते लोभी होते, चिडचिडे होते, मुडी होते, अधीर होते, ते अतृप्त होते परमेश्वराने काहीही केलं तरीही. आणि जेव्हा एखादी व्यक्ती अशी असते तेव्हा ती नेहमी अरण्यात वारंवार 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 भटकण्याशिवाय काहीही करत नाही, जोवर ते म्हणत नाही मला समजलंय ही एक परीक्षा आहे आणि मी यात सफल होणार. चला आता, आमेन. आता बघूया याकोब अध्याय 1 वचन 2. याकोब अध्याय 1 वचन 2. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. बघा, खूप कमी लोक असे असतात हे जाणून की तुमच्या विश्वासाला पारखल्याने सहनशीलता उत्पन्न होते. बघा, उत्पन्न होत असते.
सहनशीलता आणि स्थिरता उत्पन्न होते. शेवटी तेच होतं, परंतु त्याला वेळ लागतो. जेव्हा ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी तुमचा नव्याने जन्म होतो, आत्म्याची सगळी फळं तुमच्या आत्म्यात पेरली जातात. एका बीजाप्रमाणे परमेश्वर आपल्या वचनाद्वारे त्या बीजाला पाणी घालू इच्छितात आणि मग गोष्टी वाढून फळ देणारा विशाल वृक्ष बनतो आणि ती फळं तुमच्या आयुष्यात दिसतात. परमेश्वर आपल्यावर काम करत असतो कारण ते समोर यावं जे त्याने आपल्यात टाकलेलं आहे. पण एक समस्या असते, आपल्या जीवात काही गोष्टी खूप भारी असतात ज्या मध्ये येत असतात. तुम्ही एक आत्मा आहात, तुमचा एक जीव आहे, तुम्ही शरीरात राहता. तुमचं शरीर तुमच्या व्यक्तिमत्वाचा मोठा हिस्सा आहे आणि तुमच्या आत्म्यात जे आहे त्याला तुमच्या शरीरातून बाहेर निघून जिथे ते जगाचं भलं करू शकेल त्याला आपल्या जीवाद्वारेच यावं लागतं, ज्याला क्रॉसवर चढावं लागतं. कधी तुम्ही ऐकलत का? मी आत्ता सांगू शकते की मी खरंच खूप धैर्यवान आहे, पण आधी मी इतकी अधीर असायचे. म्हणजे मला काही कष्ट पडले, मी वाचलं होतं की त्यातली आनंदाची गोष्ट जाणून घ्या, पण मला त्याचा द्वेष होता. मी विचार करायचे की शुद्धीत असतानाही, दुःखी असताना प्रसन्न कोण असेल? मला समजत नव्हतं की नक्की काय होतंय ते. मला समजत नव्हतं की ते दुःख माझ्यातला कचरा बाहेर काढत होतं जो मी बघण्याची गरज होती, कारण मी स्वतःला गरजेपेक्षा जास्त उच्च समजत होते. बघा, आपल्याला वाटतं की आपण शास्त्रात वाचलंय आणि अधोरेखित केलंय म्हणजे ते आपल्याला समजलंय. पण आपल्याला तोवर समजत नाही जोवर आपल्याला पारखलं जात नाही आणि आपण त्या परीक्षेतून यशस्वी होत नाही आणि आपली एक पवित्र वृत्ती नसते. एक स्थिर पवित्र वृत्ती आपल्या जीवनात काहीही घडत असलं तरी. आणि बघा, आपल्याला 25 वर्षांपर्यंत तो संदेश आठवड्यातून एकदा तरी ऐकायला पाहिजे. मी तुम्हाला सांगते, मला खरोखर तुमची दया येते, कारण मला माहिती आहे की आता तुम्ही इथे आलात तर तुम्हाला आत्ता अवश्य पारखलं जाईल. हो, आणि आपण त्याबद्दल प्रसन्न असायला हवं. बघा, देवला याचा त्रास होत नाही कारण त्याला माहिती आहे तो परीक्षेत पास होणार. याचाच अर्थ त्यांना त्रास होत नाही जे जाणतात की त्यांना अभ्यास करायचा आहे आणि त्यांनी स्थिर राहायचं आहे जेव्हा ते सैतानाला हावी होताना पाहतील. आमेन. यासाठी मी एक नवीन नारा अवलंबलाय की मी आत्ताही इथे आहे, मी अजूनही इथे आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा मी इथे असेनच. मी इथे असणारच नक्कीच, कारण मी निर्णय घेतलाय की माझ्या आत राहणारा जे त्याहून श्रेष्ठ आहे. आणि मला माहिती आहे की सैतान माझ्या विरुद्ध येणारच, त्याला माझा द्वेष आहे, त्याला माझ्या कामाचा द्वेष आहे. मला हेही माहिती आहे की परमेश्वरापेक्षा तो शक्तिशाली नाही. मला माहिती आहे की परमेश्वर माझा बदला घेईल आणि परमेश्वरच मला तारेल. आमेन. म्हणजे आपल्याला थोडा धीर मिळतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, धीराच्या आधीपासूनही परीक्षा असतातच. माझ्यातून अजून खूप काही काढलं गेलं, जसं की राग, आक्रस्तायपणा, तक्रार करणं. एक सांगू का? मी शेवटी स्वतःलाच कंटाळले. खरंच. इथे कुणी असं आहे का जे स्वतःलाच कंटाळलेले आहे, ज्यांना वाटतंय की इथून पुढे असं वागणं मी सहनच करू शकत नाही, मी थकले, मी अशा निराशेत झुरण्याला थकले, मी तक्रार करायला, कुरकुर करण्याला, सैतानाला माझ्यावर अधिकार मिळवू द्यायला कंटाळले, स्वदयेला कंटाळलेले आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला कंटाळता तेव्हाच तुम्ही म्हणता की मी बदलण्यास तयार आहे. जे करायचं असेल ते करा, मला बेडीने बांधून टाका, ज्याची गरज असेल ते, कारण पुढच्या वर्षी मला यावेळी असंच नाही राहायचं. आमेन. याकोब अध्याय 1 वचन 12 ते 14. धन्य प्रसन्न हेवा करण्याच्या लायकीचे आहे तो मनुष्य, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. परीक्षेत उतरल्यावर मिळेल. एक सांगू तुम्हाला, या परीक्षातून यश मिळवूनच तुम्हाला बढती मिळते. या परीक्षेत यशस्वी झाल्यावरच तुम्हाला बक्षीस मिळतं.
जर तुम्ही यावेळी कष्ट सहन करताय किंवा तुम्ही परमेश्वरापासून अनुग्रहाला, पवित्र आत्म्याच्या शक्तीला आपल्या जीवनात सक्रिय करू शकताय, स्थिर राहून कबुली देऊ शकताय, तर त्यातून बाहेर पडल्यावर तुम्हाला बढती प्राप्त होईल. आमेन. बघा, आपल्या खूप प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, अनेक प्रकारच्या. उदाहरणार्थ विश्वासाची परीक्षा, ती परीक्षा ज्यात आपल्याला यशस्वी व्हायचंय. आणि याचा अर्थ हा की आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवावा लागतो जेव्हा आपल्याला काहीही समजत नसतं आणि आपल्याला ते अनुचित वाटत असतं आणि ते खूप कष्टदायी असतं आणि परमेश्वराच्या वचनापासून काही केल्या मेळ बसत नसतो. आणि मग आपण म्हणतो, देवा मला काही समजत नाहीये, त्रास होतोय, माझा आवाजही फुटत नाही, पण माझा विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. जेव्हा तुम्हाला तक्रार करण्याचा मोह होईल, तुम्ही म्हणा, अगदी मोठ्याने म्हणा, परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. तुमचं हे असं वागणं म्हणजे सैतानाच्या आरपार तलवार जाणं. कारण त्याला वाटतं तुम्ही कुठेतरी बसून सांगा, मला समजत नाहीये, काही बरोबर दिसत नाही, मला कारण समजत नाही, अजिबात नाहीये. तुम्ही तुमच्या मित्रांना फोन करता, मला काही समजत नाहीये. का वेळ वाया घालवताय? त्यांना ते काय करतात हेच माहित नाही, तुम्हाला काय सांगणार ते? फोनकडे धावू नका, तर सिंहासनाकडे धावा. मी एके दिवशी एक उदाहरण पाहिलं, कमी विश्वास आणि अधिक विश्वासाचं. आणि मला नाही माहीत तुम्हाला बोटीबद्दल काही माहिती आहे की नाही, पण नाव छोटी जेव्हा छोटी असते तेव्हा लाटा आपल्याला अधिक प्रभावित करतात. जर तुम्ही एखाद्या छोट्याशा बोटीत आहात आणि नदीच्या लाटांमध्ये खूपच हालचाल होतीये, तुमचा तो प्रवास इतका किळसवाणा असतो, कारण ती बोट सारखी तुम्ही परत येता तेव्हा तुम्हाला वाटतं मरणाच्या दारातून परत आलोय. पण तुमच्याकडे एक मोठी बोट असेल आणि जितकी मोठी बोट असेल तुम्हाला लाटांचा तितकाच कमी धक्का बसेल. बघा, परमेश्वराने आत्ता माझ्या मनात सांगितलं की आपला विश्वास जितका मोठा तितके आपल्या जीवनातले अडथळे आपण कमी अनुभवतो. मी तुम्हाला सत्य सांगेन की बघा, आपण वयाने वाढलो म्हणजे आपण आध्यात्मिकरित्या वाढलो असं नाही, नक्कीच नाही. पण परमेश्वराचे आभार, मी वाढतेय आणि मी माझ्या वृद्धीचा आनंद घेते. याची काळजी करत नाही की अजून किती पुढे जायचंय, मी वृद्धीचा आनंद घेतेय. तुम्ही तसंच केलं पाहिजे, कारण जर तुम्ही तुमच्या वृद्धीचा आनंद घेतलात तर पुढच्या स्तरावर जाण्यास तुम्हाला मदत होईल. माझा विश्वास इतक्या वर्षात वाढलाय आणि अजूनही वाढतोय. आणि अशा खूप गोष्टी आहेत ज्या आधी मला खूप त्रास देत होत्या, क्रोधित करत होत्या, भयभीत आणि चिंतित करत होत्या. पण आता मला माहिती आहे की मी नाही प्रयत्न करणार यासाठी. बघा, त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करू नका ज्या आश्चर्यजनक आहेत तुमच्यासाठी. कारण आपण प्रत्येक गोष्ट समजून घेत बसलो तर देवाची गरज काय सांगा? त्याला माहिती आहे ते आपल्याला माहीत नसतं. आपण संतुष्ट असावं तो जे करतोय त्यावरून, कारण त्याला माहीत असतं तो काय करतोय ते. मनात म्हणा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, मला एका मोठ्या बोटीची गरज आहे. परमेश्वर का इस्रायलींना एका वेळी एका दिवसाचा मान्ना देत होता, तो त्याला एकाच वेळी अनेक महिन्याचा का देत नव्हता, अनेक आठवड्याचा का देत नव्हता? हाच आश्चर्यजनक संदेश आहे की परमेश्वर विश्वासणाऱ्यांशी अशा प्रकारेच निपटतो. तो आपल्याला एका वेळी एका दिवसापुरती कृपा देत असतो आणि त्याला वाटतं आपण त्या दिवसाचा आनंद घ्यावा आणि याची चिंता करू नये की दुसऱ्या दिवशीच्या गरजा कशा पूर्ण होतील. आमेन. खूप प्रकारच्या परीक्षा होत असतात. या परीक्षेतून पार जाण्याविषयी काय तुम्ही म्हणताय, तुम्हाला कधी कोणी धोका दिलाय का जे तुम्हाला प्रिय आणि विश्वसनीय होते? मी खरोखर मानते की ही त्या परीक्षांपैकीच एक आहे जी आपल्यातल्या खूप जणांना द्यावी लागते. मला विश्वास आहे की ख्रिस्ती चर्चेसमध्ये विशेष रूपात जे नेते असतात त्यांनी आश्वस्त राहिलंच पाहिजे की कधी कोणी असा जो त्यांना विश्वसनीय आणि प्रिय आहे तो त्यांना धोका देईल. तुम्ही विश्वास ठेवलेली व्यक्ती तुमची गुपितं फोडेल ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल काहीतरी बोलत राहतील, टीका करत राहतील, ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. अजिबात मी नकारात्मक होत नाहीये,
पण मी हे सांगू पाहते की येशूने आपल्यासाठी काही सहन केलं होतं, ते आपल्याला कसं सहन करायचं हे शिकवण्यासाठी सुद्धा. काही समजलं तुम्हाला? उदाहरणार्थ, येशूला नाकारलं गेलं होतं. मलाही खूप लोकांनी नाकारलं. जेव्हा मी परमेश्वराला आपल्या जीवनात बोलावण्याचा निर्णय घेतला, मी माझे मित्र गमावले, कुटुंबातले बरेच जण विरुद्ध झाले. सगळ्यांनी विचार केला की मी वेडी झाली आहे. खरं तर आपण ज्या समाजात वावरतो तिथे स्त्रिया हे करत नव्हत्या, त्या संदेश देत नव्हत्या. आणि त्यावेळी मला एक विद्रोही वेडी असं म्हटलं गेलं. लोक माझ्याशी कुठलेही संबंध ठेवू इच्छित नव्हते. मला केवळ लोकांनीच नाही तर माझ्या वडिलांनीही मला नाकारलं होतं. आणि नाकारलं जाण्याचं दुःख हे खूप वाईट असतं, खूप अंगावर येणार असं दुःख असतं. सैतान लोकांची प्रगती रोखण्यासाठी अशा लोकांचा वापर करत असतो. आपल्या भूतकाळाबद्दल विचार करताना मी पाहिलं की परमेश्वर जेव्हा माझी बढती करत होते माझ्या सेवा कार्यातल्या पुढच्या स्तरावर, आपल्याला कधीच माहीत नसतं की शेवटी आपण कुठे पोहोचणार आहोत. मी घरात 5 वर्षापर्यंत बायबल स्टडी घेत होते. त्यानंतर एका चर्चमध्ये काम करायला गेले. माझी थोडी वाढ झाली. काही काळाने मला तिथे पाळक बनवलं गेलं, जी अजून एक प्रकारची वाढ होती. खूप वेळानंतर परमेश्वराने मला माझं स्वतःचं सेवा कार्य दिलं आणि मी खूपदा अनुभव घेतला, माझी वृद्धी झाली होती. बघा, कधी कधी तुम्हाला वर जाण्यासाठी खाली जावंच लागतं. त्यानंतर परमेश्वराने मला टीव्हीवर आणलं. त्यानंतर त्याने मला दैनंदिन टीव्हीवरही आणलं. पण त्यातल्या प्रत्येक स्तरावर मी नाकारले गेले अनेकदा, अनेक लोकांकडून, माझ्या आयुष्यात असलेल्या आजूबाजूच्या लोकांकडून. माझ्या जीवनातले असे लोक जे मला खूप प्रिय होते आणि मी त्यांची स्वीकृती आणि मंजुरी इच्छित होते. मला शिकावं लागलं आणि तुम्हाला शिकावं लागेल की जरी आपल्याला आवडत्या लोकांचं कौतुक आणि साथ मिळाली नाही तरीही आपण त्यांच्याशिवाय राहू शकतो. आमेन. इतकंच नाही तर शास्त्रानुसार ती आधारशिला जिला निर्मितांनी नाकारलं होतं, ही येशूची गोष्ट होती आणि ते आता मृत आधारशिला बनलेत. त्यांनी येशूला नाकारलं होतं, आता ते परमेश्वराच्या उजव्या बाजूला बसलेत, पृथ्वी आणि आकाशावर राज्य करतायत. तुम्हाला कदाचित नाकारलं जाईल पण परमेश्वर तुम्हाला मुख्य आधारशिला बनवू इच्छितोय जर तुम्ही त्याच्यावर दृष्टी ठेवलीत. त्यांनी शिष्यांना सांगितलं, जेव्हा ते शिकवण देण्यास गेले, त्यांनी सांगितलं तुम्ही कुठल्याही नगरात गेलात आणि तुम्हाला नाकारलं गेलं, ऐका त्यांनी काय करायला सांगितलं, आपल्या पायाची धूळ झाडा आणि पुढच्या नगरात जा आणि आपलं काम तसंच चालू ठेवा. आमेन. बघा, तुम्हाला या 3 परीक्षेत यशस्वी व्हावं लागेल. तुम्हाला या अवस्थेत पोहोचावं लागेल जिथे जर कोणी येऊन तुमचं मोजमाप करेल, तुम्हाला नाकारेल, तुम्हाला मेजवानीसाठी आमंत्रित करणार नाही, तुम्हाला जेवायला बोलवणार नाही, ऑफिसमध्ये तुम्हीच असाल जे परमेश्वरासाठी चांगलं करू पाहताय, सगळे तुमच्यापासून दूर जात आहेत. अशा वेळी तुम्ही देवाला म्हटलं पाहिजे, परमेश्वरा माझ्याकडे तू आहेस. मला माहिती आहे माझाही दिवस येईल. जर मी स्थिर राहिलो, असं काही मिळवण्यासाठी तडजोड केली नाही जे जग मला देऊ पाहतं, माझा दिवस नक्कीच येईल. त्यांना झटकून टाका आणि पुढे चालत राहा. यहुदाच्या चुंबनाची परीक्षा मला ही सगळ्यात कठीण वाटते. मी काय याला यहुदाच्या चुंबनाची परीक्षा म्हणते, कारण येशूने ही परीक्षा पास केली होती. जर तुम्ही ते वचन वाचाल ज्यात यहुदाच्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे, तुम्हाला त्याचा गळा आवळण्याची इच्छा होईल. त्याने येशूला फसवलं एका चुंबनाने, इतर कशाने नाही. जेव्हा ते बसले भोजनासाठी आणि येशूने सांगितलं की कोणीतरी मला धोका देणार आहे, यहुदा म्हणाला, पण प्रभू मी तो नक्कीच नाही. ढोंगी होता तो, खोटारडा आणि ढोंगी. त्याने परुषांबरोबर सौदा केला होता येशूला फसवण्याचा. तो एक लोभी होता. पण एक सांगू का, येशू या परीक्षेत यशस्वी झाला. मला कसं माहित तो झाला? कारण त्याने धाव पूर्ण केली परमेश्वराच्या इच्छेनुसार. त्याने परमेश्वराची योजना पूर्ण केली. त्याने आपली धाव पूर्ण केली आणि तो वधस्तंभावर गेला. आणि त्याने नाकारलं जाण्याला स्वतःला थांबवू दिलं नाही. गैरसमजुतीला त्याने आपल्याला थांबवू दिलं नाही. यहुदाच्या चुंबनाला त्याने आपल्यापासून थांबवलं नाही. म्हणून आपण इथे आहोत. आणि जर तुम्ही सैतानाला आपल्यापासून रोखलत तर भविष्यातही कुणीतरी परमेश्वराची स्तुती करेल तुमची साक्ष आणि तुमच्या पुराव्यामुळे. आमेन.
मनात म्हणा मी माझ्या परीक्षेत सफल होईन. बघा, परीक्षा खूप प्रकारच्या असतात. क्षमादानाची परीक्षा, त्याबद्दल आपण उद्या बोलणार आहोत. आणि नावडत्या व्यक्तीवर प्रेम करायची परीक्षा. हे परमेश्वरा मला प्रेमाने चालायला मदत कर. बघा, तुम्ही स्वतःच हे मागितलं, तुम्ही स्वतः हे मागून घेतलं. माझ्या मुलीने 3-4 वर्षाआधी मला फोन केला. तिला एका व्यक्तीचा खूप राग आला होता, इतका की ती अगदी वेडी झाली होती रागाने. आणि ती म्हटले की मी खूपच रागात आहे आणि इतकी त्रासले आहे की त्या व्यक्तीला माझ्या जीवनातून काढूनच टाकायचा विचार करते. मी परत हे सहन करणार नाही, ब्ला 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 ब्ला. आणि ती म्हणाली, परमेश्वराने मला आठवण करून दिली की मी प्रार्थना केली होती की मी सगळ्यांवर प्रेम करीन. बघा, आपण अशी प्रार्थना करतो जी खूप आध्यात्मिक अशी वाटते. परमेश्वरा, मी सगळं समर्पित करतेय, माझी तुझ्यावर प्रीती आहे प्रभू, माझं जीवन घे, माझ्याबरोबर जे करायचंय ते कर. तुझी इच्छा पूर्ण हो, माझी नाही. मला प्रीती करायला शिकव. तो म्हणतो, चला. बघा, आपल्या सगळ्यांच्या जीवनात असे लोक आहेत ज्यांचा आपण गळा आवळू इच्छितो. आणि समजा ती व्यक्ती निघून जरी गेली तरी त्या जागी जी दुसरी व्यक्ती येते ती याहूनही अधिक भयानक असते. आमेन. अजून एक परीक्षा आहे, वेळेची परीक्षा. परमेश्वराला खूप वेळ लागतो कोणतंही काम करण्यासाठी. का परमेश्वरा, का? केव्हा परमेश्वरा, केव्हा? तुला यासाठी सिंहासनावरून उतरावंही लागणार नाही, फक्त माझ्याकडे बघ आणि एक अगदी साधासा चमत्कार कर. कृपा कर ना परमेश्वरा, तू मला हे सहन का करायला लावतोयस? माझी परीक्षा का घेतोयस तू? ही परीक्षा आहे, ही परीक्षा आहे, ही परीक्षा आहे, परीक्षा. कारण आपल्याला हे ऐकायला आवडतं की हे देवा, माझं मन तुझ्या हातात आहे. चला आता. हो परमेश्वरा, माझं मन तुझ्या हातात आहे. स्तोत्रसंहिता 31:14 बघू. निरुत्साही होण्याची परीक्षा, हताश होण्याची परीक्षा, आपल्या इच्छेनुसार व्हायची परीक्षा, जंगलातली परीक्षा, एकटेपणाची परीक्षा, परीक्षा. पण जसं मी आधी सांगितलं होतं, तुमच्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि मला वाटतं तुम्ही हे लक्षात ठेवावं. आज कदाचित पार्किंगमधून निघतानाही तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. कुणीतरी मध्येच गाडी घालेल ज्याच्या गाडीवर खूप बंपर स्टिकर्स असतील आणि तुम्ही प्रीतीत चालूच शकणार नाही. आणि तुम्ही म्हणाल की प्रीतीच्या चालीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आमेन. शक्यता आहे तुम्ही बाहेरच्या साधनांच्या टेबलवर जाल स्वतःसाठी सीडी किंवा पुस्तक खरेदी करण्यासाठी, आणि कोणी स्वतःसाठी पुस्तक खरेदी करताना तुम्हाला बघेल. तुमचं असं होईल की त्याऐवजी तुम्ही म्हणू शकता, ही एक परीक्षा आहे, ही एक परीक्षा आहे. जॉयसने सांगितलं होतं की माझी परीक्षा घेतली जाईल. माझ्या मनात एक उद्देश आहे आणि मी इथून पुढे परीक्षेत यशस्वी होईन. मी परीक्षेत यशस्वी होईनच. मी परीक्षेत यशस्वी होईनच. आमेन. मला तुम्हाला सांगायचंय, जर तुम्हाला परीक्षेत सफलता मिळू लागली तर तुमच्या खूप परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, आणि जरी घेतल्या गेल्या तरी तुमचं त्याकडे लक्षही जाणार नाही. मला त्रास नाही होत जरी आमच्या हॉटेलच्या खोलीमध्ये टॉवेल नसला तरी. मी म्हणते परीक्षा आहे. बघा, आपण खूप समजूतदार झालं पाहिजे. मनात म्हणा, मी माझ्या परीक्षेत यशस्वी होणार. आमेन. देवाची स्तुती करूया का? एक सांगू, परमेश्वर आपल्याला ज्या परीक्षातून आणि कष्टातून जाऊ देतो त्याद्वारे आपलं चांगलंच होत असतं. विशेष करून जर आपण सरळ मार्गाने चाललो, त्याचा उद्देश आपला विश्वास वाढवणं असतं. परमेश्वर या सगळ्या गोष्टीचा वापर करतो आपल्याला सुधारण्यासाठी. दबावाच्या क्षणी आपण कसं वागतो ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि बघा,
परीक्षा देण्यापूर्वी आपल्याला माहीत नसतं की आपण पास होऊ की नाही. म्हणून कोणतीही परीक्षा असो, तुम्ही असं म्हणू शकता की मी आनंदीच राहणार. तुमची इच्छाही नसेल, पण तुम्ही विश्वास ठेवायलाच हवा आणि काहीही झालं तरी त्यातून तुमचं चांगलंच होणार. काहीही परिस्थिती तुमच्यावर आली तरी विश्वास ठेवा की जरी काहीही झालं तरी मी सामना करीन आणि चांगला स्वभाव ठेवीन, परमेश्वरावर विश्वास ठेवीन, त्याद्वारे तुमचं चांगलंच होईल. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.